ठीक आहे सर, मी येतो तुमच्याकडे. एक मिनिट थांबा. श्याम गायकवाड बराच वेळ आहे, त्यांना काही त्यांच्याकडे मी गेलेलो नाही. श्याम गायकवाड, मला तुम्हाला चर्चेत आणायचं आहे. एक तर सगळ्या मुद्द्यांबद्दल तुमचं मत मांडा आणि मला नवा मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे. श्याम गायकवाडांची मी आधी ओळख करून देतो. रमाबाई नगरचं जे हत्याकांड झालं 1997ला मुंबईमध्ये, त्या प्रकरणाचा पाठपुरावा ज्या व्यक्तीने केला ते श्याम गायकवाड आहेत. गुंडेवार कमिशन नेमलं गेलं. गुंडेवार कमिशनच्या कामकाजावर त्यांची एक कार्यकर्ते म्हणून नजर होती आणि त्याचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे. मला श्याम गायकवाड तुम्हाला यासाठी आणायचं आहे की रमाबाई नगर हत्याकांडातले एक दोषी, आरोपी नाही, कन्व्हिक्टेड जे पोलीस अधिकारी, एसआरपी अधिकारी होते, मनोहर कदम, त्यांचं सुद्धा नाव या प्रकरणात छापलं गेलं आहे. काय म्हणणं आहे तुमचं? त्यांचं नाव या प्रकरणामध्ये जे पुढे आलेलं आहे त्याबद्दल मला अजिबात काय आश्चर्य वाटलेलं नाही. कारण गुंडेवार कमिशनचा जो रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये रमाबाई आंबेडकर नगरचं जे हत्याकांड जे घडवलं त्याला संपूर्ण जबाबदार या मनोहर कदमना ठरवण्यात आलं होतं. ते त्यांची एकूणच त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे की त्यावेळेला सुद्धा एक प्रकरण असं पुढं आलं होतं की या मनोहर कदमांच्याकडे एक दलित गार्ड त्यांना दिला होता. त्यांनी त्याचं खूप जातीय असा छळ केला आणि त्या गार्डनं त्यांच्या वरिष्ठांच्याकडे तक्रार केली होती आणि ते प्रकरण सुद्धा प्रलंबित होतं. त्यामुळे मला फारसं काय आश्चर्य वाटलेलं नाही. दुसरा मुद्दा असा जो आहे, जो आपण म्हणताय, कोर्टानं जे काय, उच्च न्यायालयाने जे काय ताशेरे ओढलेले आहेत, मला वाटतं ते योग्य आहेत, बरोबर आहेत, या काळामध्ये योग्य आहेत. कुठल्या विशिष्ट अशा संवेदनक्षम अशा स्टेजमध्ये जर ही तपासाची जर स्थिती आलेली असेल तर मला असं वाटतं की CBI-मधले जे काही मीडिया मॉंगर असे जे काही अधिकारी आहेत त्यांनी स्वतःला सांभाळलं पाहिजे आणि अधिक जबाबदारीनं वागलं पाहिजे. मुद्दा असा की आरोपी पकडल्याच्या नंतर एका विशिष्ट काळातच त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात येतं आणि हा गुन्हा सिद्ध होण्याच्यासाठी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार लागतात, परिस्थितीजन्य पुरावा लागतो आणि मुख्य म्हणजे कट उघडकीला आणायच्यासाठी जो सगळा पुरावा गोळा करावा लागतो त्यासाठी सर्वांनीच आपल्यावरती बंधनं पाहिली पाहिजेत. अगदी. आणि म्हणजे असं की खरोखरच हे जे गुन्हेगार आहेत या इतक्या मोठ्या आणि मोहनीय व्यक्तींच्या खुनामधले, त्यांना खरोखर शिक्षा जर व्हायची असेल तर ते दोषारोपपत्र जे आहे ते इतकं मजबूत असलं पाहिजे की त्यात आलेले सगळे पुरावे हे कोर्टासमोर सिद्ध व्हायला पाहिजेत. त्यामुळे आपण सर्वांनीच पथ्य पाहिली पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे श्याम गायकवाड, तुम्ही नेमकं बोललात. मला याच मुद्द्याकडे इनामदार सर यायचंय. तुम्ही जे म्हणालात की आता ह्याच्या पुढच्या काळात मीडियानी सुद्धा पथ्य पाळली पाहिजे, CBI-नी तर पाळलीच पाहिजेत. मला हे तुम्हाला विचारायचं, हा डेलिकेट बॅलन्स आहे, काय छापायचं आणि काय नाही छापायचं, कोणत्या माहितीची आरोपींना, संशयितांना मदत होऊ शकते